Okay, let us start with the today's lecture. Now see here it is the trick for amino acids, and here it is the trick is तुम्हाला काय लिहून घ्यायचं आहे पहा. स्लोगन इज पाल टायर से साइकिल में, पाल टायर से साइकिल में आग आग सी लगेगी. पाल टायर से साइकिल में आग आग सी लगेगी. ट्रिक काय आहे पहा. पाल टायर से सायकल में आग आग सी लगेगी. तुम्हाला हे असं लिहून घ्यायचं आहे. आता एक्झॅक्ट व्हॉट इज द मिनिंग ऑफ पाल लक्षात घ्या. पाल म्हणजे काय तर पहा याच्यातून आपल्याला दिसून येतंय पाल म्हणजे, तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय पी आणि ए. दॅट मीन्स दिस पाल इंडिकेट्स दॅट द फिनाइल ॲलॅनिन, फिनाइल ॲलॅनिन लक्षात घ्या. पाल is considered as the phenyl alanine. Now from the tire, okay, from the tire it indicates that tyrosine, okay, amino acid tyrosine. From AC हा मला वाटतं की एक राहिला होता आपला AC. AC stands for the serine, okay, serine, serine amino acid. After that cycle, cycle मधून आपल्याला काय कन्सिडर करता येते पहा. cysteine and cysteine, there are two amino acids. Out of that from cycle, ओके, सिस्टेन, सिस्टेन हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. पाल टायर से सायकल. आता पुढे दिले मे, ओके, मे आपण कसं लिहितो एम ई. याच्यावरून आपल्याला काय कळतंय मिथिओनाइन, ओके, काय कळतंय आपल्याला मिथिओनाइन. आफ्टर दॅट देर इज आ ग, काय त्या ठिकाणी आग. आपण काय लिहितोय त्या ठिकाणी आग लिहितोय. आता आग म्हणजे काय येणार पहा या ठिकाणी, तर आग वरून आपल्याला काय कळतं तर आ मधून पहिला जे आहे त्याला काय म्हणतो आपण अस्पार्जिन, ओके, अस्पार्जिन. अँड हिअर इट इज द ग्लुटामिन, अस्पार्जिन अँड ग्लुटामिन. जे कोण ज्यांचा ऑडिओ चालू आहे त्यांनी बंद करा बरं का. ओके, अस्पार्जिन आणि जी स्टँड्स फॉर द ग्लुटामिन. ओके, सेकंड जो आग आहे त्याच्यावरून काय कळतंय पहा आपल्याला अस्पार्टिक ॲसिड अँड ग्लुटामिक ॲसिड. वी नो दॅट there are only two amino acids which are acidic in nature. One is the aspartic acid, another one is the glutamic acid. We are consider the structure, how we can write down the structures or how we can remember the structures of various amino acid. याच्या आधी तो क्वेश्चन विचारला जात नव्हता, परंतु आता तो क्वेश्चन विचारला जायला लागलेला आहे, लक्षात ठेवा. तर काय स्लोगन काय आहे पहा. पाल टायर से, पाल टायर से, ओके, सायकल में पाल टायर से. पाल नावाचं टायर आहे, जसं सियाट आहे, MRF आहे, तसं पाल नावाचं एक टायर आहे. पाल टायर से सायकल में आग आग सी लगेगी. ओके, आग आग सी लगेगी. सी लगेगी म्हणजे काय पहा, तर याच्यावरून काय आलं अस्पार्जिन आलं. या जीवरून काय म्हणतोय आपण ग्लुटामाइन. परत काय येतंय अस्पार्टिक ॲसिड, नंतर काय करतोय आपण ग्लुटामिक ॲसिड. ओके, आणि या ठिकाणी आग आग सी लगेगी याच्यामध्ये पहा LY दिसतंय आणि SI दिसतंय. दॅट मीन्स द लायसिन. ओके, आता यांचे स्ट्रक्चर्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. नाव वी नो दॅट द कॉमन स्ट्रक्चर फॉर द अमायनो ॲसिड इज, आपल्याला माहिती आहे की कॉमनली आपण काय लिहितोय NH2, ओके, CH, C डबल बॉन्ड OH लिहितोय अँड हिअर इट इज द R. ओके, आणि हा R आपल्याला फक्त काय करायचा आहे बदलायचा आहे. प्रत्येक वेळी R काय करायचं आहे आपल्याला बदलायचा आहे. ओके, आर आपल्याला काय करायचं आहे. आता आर बदलत असताना आपल्याला काय करायचं आहे पहा. आर बदलत असताना आपल्याला काय करायचं आहे तर हे जे काय पाल टायर से सायकल में आग आग सी लगेगी म्हणजे कोण कोण येणार पहा. फिनाइल ॲलॅनिन आहे, ओके, टायरोसिन आहे, सेरिन आहे, त्याबरोबर कोण आहे सिस्टेन आहे, त्यानंतर मिथिओनाइन आहे, ॲस्पार्जिन आहे, ग्लुटामिन आहे, अस्पार्टिक ॲसिड आहे, ग्लुटामिक ॲसिड आहे आणि लायसिन आहे. आता या सर्वांची ज्यावेळी आपण स्ट्रक्चर बघतोय त्यावेळी लक्षात घ्या इथं जो आर आहे त्या आरच्या जागी इथं आपण काय लिहितोय पहा सगळीकडं CH2. पहिल्यांदा सगळीकडे काय जोडायचं आहे त्या CHला, या CHला आपल्याला काय जोडायचं आहे सगळीकडं CH2 पहिल्यांदा जोडायचं आहे. लक्षात घ्या CH2 सगळीकडे असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा म्हणजे ज्यावेळी मी कन्सिडर कुणाचं स्ट्रक्चर करतोय
फिनाईल ॲल्निनचं स्ट्रक्चर कन्सिडर करणार ते आपलं मेन स्ट्रक्चर काय अमायनो ॲसिडचं हे आहे की जिथला आर बदलायचा. जसं आपण गवळीमध्ये बघितलं ग्लायसिनसाठी तर कोण असणार हायड्रोजन, ओके, ॲल्निनसाठी तर कोण असणार CH3. असं आपण जे बघितलं आयसोप्रोपाईल ग्रुप, आयसोब्युटाईल ग्रुप, सेकंडरी ब्युटाईल ग्रुप हे जे आपण बघितलं त्याच पद्धतीने इथं पहिल्यांदा काय करायचं, पाल टायर से सायकल में आग आग सी लगेगी याच्यामध्ये CH ला पहिल्यांदा कोण जोडायचं आहे तर पहा CH2 ग्रुप आपल्याला जोडायचा आहे. काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. पहा हे अमायनो ॲसिड तुम्हाला लक्षात राहणं अतिशय गरजेचं आहे. तर पहा पहिल्यांदा सगळीकडे काय जोडून घेतलं, CH2 जोडून घेतलं आणि त्यानंतर कोणते कोणते ग्रुप जोडायचे आहेत पहा. तर इथं पहिल्यांदा कोण दिसतंय फिनाईल. तर या ठिकाणी पहा फिनाईलला पहिला ग्रुप कुठला जोडायचा आहे फिनाईल ॲल्निनमध्ये या CH2 ला आपल्याला कोणता ग्रुप जोडायचा आहे तर फिनाईल ग्रुप जोडायचा आहे. कोणता ग्रुप जोडायचा आहे, फिनाईल ग्रुप जोडायचा आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फिनाईल ॲलॅनिन. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे सॉरी फिनाईल ॲलॅनिनचं स्ट्रक्चर आहे. कळतंय काय म्हणतोय. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये काय केलं पहा, फक्त जो फिनाईल आहे त्या फिनाईलला काय जोडला आपण पहा OH जोडला. म्हणजे या CH2 ला हा फिनाईल आणि OH जोडायचा. म्हणजे पहिल्यांदा कोण जोडणार फिनाईल, नंतर कोण जोडला फिनाईल आणि OH. तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये सेरीनमध्ये काय करतोय पहा आपण दोन्ही फिनाईल काढून टाकायचे. पहा क्रमानं जायचं आहे आपल्याला. फिनाईल OH, आफ्टर दॅट फिनाईल सगळे काढून टाकले, राहिलं कोण फक्त OH. तो OH आपण डायरेक्ट कुणाला जोडतोय या CH2 ला जोडतोय. हा OH या CH2 ला जोडला. इथं काय आलं त्या ठिकाणी लक्षात घ्या, सेरीनचं स्ट्रक्चर तयार झालं. कुणा स्ट्रक्चर तयार झालं, सेरीनचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार झालं. ओके, आता पुढे जाऊन सिस्टीनमध्ये आपल्याला माहिती आहे, सिस्टीनमध्ये आपल्याला माहिती आहे कोण आहे त्या ठिकाणी सल्फर आहे. ओके, मग इन्स्टेड ऑफ OH सिस्टीनमध्ये कोण आहे, OH च्या ऐवजी काय जोडायचं आहे आपल्याला SH जोडायचं आहे. OH च्या ऐवजी काय जोडायचं आहे आपल्याला SH त्या ठिकाणी जोडायचा आहे. ओके, ते स्ट्रक्चर कुणाचं होणार, सिस्टीनचं स्ट्रक्चर होणार. ओके, सिस्टाईनचं स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं मोठं आहे, त्याच्याशी आपल्याला देणे घेणे त्याच्यावरती विचारलं जात नाहीये. मिथिओनाईनमध्ये काय फरक झाला पहा, SH जोडायचं आहे, फक्त या S ला काय करायचं इकडं आणि इकडं दोन्हीकडे काय करायचे CH2 जोडायचे. म्हणजे पहा क्रमानं जाऊया आपण. पहिल्यांदा कोण जोडलं मी फिनाईल, नंतर कोण जोडणार मी फिनाईलला OH, नंतर जे फिनाईल कॉमन आहेत ते काढले फक्त काय जोडला OH, नंतर OH काढला फक्त काय जोडायचा SH. ओके, नंतर काय करायचा SH चा H काढायचा, दोन्ही साईडला काय जोडायचे CH2 आणि CH2 जोडायचे. ओके, आता इथून पुढं आग जी आहे ना त्यासाठी कसं लक्षात ठेवायचं पहा. ओके, एक थोडंसं त्यामध्ये सांगतोय तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे पहा. इथून येतं अस्पार्जिन, ओके, अमाइड ग्रुप आहे, ग्लुटामाइन CH2 अमाइड ग्रुप आहे, अस्पार्टिक ऍसिड आता ऍसिड आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे C डबल बॉन्ड OH ग्रुप आहे, आणि ग्लुटामिक ऍसिड म्हणजे कोणता आहे CH2 C डबल बॉन्ड OH ग्रुप आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते दिसून येते, लक्षात घ्या. कळतंय काय म्हणतोय मी, म्हणजे आग आगसी लगेगी याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं पहा, अमाइड CH2 अमाइड, ऍसिड CH2 ऍसिड. कळतंय, आग आगला कसं म्हणायचं अमाइड CH2 अमाइड, ऍसिड CH2 ऍसिड. ओके, लक्षात आलं काय म्हणतोय. आग आग मध्ये कसं अमाइड CH2 अमाइड, ऍसिड CH2 ऍसिड. ओके, म्हणजे पहिल्यांदा काय जोडलं फक्त मी अमाइड, नंतर कोण अमाइड CH2 अमाइड, म्हणजे जोडायचं आहे कोण आपल्याला CH2 आणि नंतर अमाइड जोडायचं आहे. नंतर काय सांगितलं मी ऍसिड नंतर परत काय जोडायचं आहे CH2 C डबल बॉन्ड OH जोडायचं आहे. इन केस ऑफ लास्ट वन लायसिन, ओके, लायसिन मध्ये आपल्याला काय जोडायचं आहे पहा थ्राइस CH2 अमाइड. ओके, म्हणजे मी आग पासून पुढे सांगतोय पहा, अमाइड CH2 अमाइड, अमाइड CH2 अमाइड, ऍसिड CH2 ऍसिड, थ्राइस CH2 अमाइड. ओके, एक चाल त्यात थोडीशी लावलेली आहे आपण पहा कसं म्हणतोय पहा, अमाइड CH2 अमाइड, ऍसिड CH2 ऍसिड, थ्राइस CH2 अमाइड. ओके, थ्राइस CH2 अमाइड. कळतंय काय म्हणतोय. अशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, आपल्या व्यवस्थितपणे रिमेंबर करायचे आहेत. हे जे काही ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे, पाल टायर से सायकल में आग आग सी लगेगी, हे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे. आता हाऊ वी कॅन एक्झॅक्ट राईट डाऊन द स्ट्रक्चर्स. ओके, आता काय करा की ज्या पानावरती तुम्ही लिहिलंय ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी ते पान जे आहे ते संपवा, दुसरं पान घ्या की जे नवीन पान असेल, नवीन पान घ्या. नवीन पानावरती आपल्याला स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे आहेत पहा. आपल्याला माहिती पाहिजे की काय स्ट्रक्चर्स येणार आहेत, कशापासून आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. पहिल्यांदा कोण लिहिलं आपण बाळांनो, इथं लिहिलं पाल. ओके, आपल्याला माहिती आहे पाल म्हणजे कोण आहे, यस कोण आहे फिनाईल
अलॅनिन. कोण आहे? फिनाइल अलॅनिन. हे आता आपल्याला माहिती झालं. ओके, फिनाइल अलॅनिन आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहे काय? ओके, NH2CH हा ग्रुप ॲज इट इज असणार आहे आणि इथं कोण असणार आहे? CH2. ओके, याला फक्त जोडायचं आहे काय आपल्याला? फिनाइल. ओके, काय जोडलं आपण याला? फिनाइल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फिनाइल अलॅनिन. ओके, सेकंड स्ट्रक्चर आपण काय बघू शकतो लक्षात घ्यायचं. पाल नंतर काय सांगितलं? पाल टायरसे. ओके, टायर. ओके, याच्यावरून काय कळालं आपल्याला? टायरोसिन. याच्यामधून काय कळालं आपल्याला? टायरोसिन कळालं. आता टायरोसिन मध्ये पण आपण लिहिताना कसं लिहिणार आहे पहा. आपल्याकडे एक मेन ग्रुप आहे तो कोण आहे? NH2CHCOOH. हे बदलत नाही आणि इथं CH2 100% सगळीकडे असणार आहे आणि इथं काय लिहिलं? फिनाइल. तर इथं काय लिहायचं आहे मला? फिनाइलला OH ग्रुप अटॅच करायचा आहे. फिनाइलला काय करायचं आहे? OH ग्रुप अटॅच करायचा आहे. कळतंय काय म्हणतोय? लक्षात येतंय? ओके, पुढं काय सांगतोय पहा आपण? पाल टायर से. से म्हणजे कोण आहे? मला इथं सेरीन आहे. कोण आहे? सेरीन आहे. लक्षात घ्या. मग सेरीनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं मला किती सोपं आहे पहा. NH2CHCOOH ॲज इट इज लिहिलं. इथून दोन्ही काय करायचे पहा. इथून पण फिनाइल आणि फिनाइल काढायचे, राहिलं कोण? OH. इथं ऑलवेज कोण असणार आहे? CH2OH. त्याला फक्त जोडलं काय? OH जोडलेलं आहे. काय जोडलेलं आहे? OH जोडलेलं आहे. हे स्ट्रक्चर कोणाचं झालं बाळानो? सेरीनचं स्ट्रक्चर झालं. हे स्ट्रक्चर कोणाचं झालं? सेरीनचं स्ट्रक्चर झालं. आता काय आलं पहा. पाल टायर से सायकल में. ओके, सायकल में. सायकलवरून काय कळतंय आपल्याला? सिस्टीन. सायकलवरून काय कळतंय आपल्याला बाळानो? सिस्टीन कळतंय. काय कळतंय आपल्याला? सिस्टीन कळतंय. तर सिस्टीन म्हणजे कसं येणार पहा. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. ओके, एक स्ट्रक्चर तर सेम आहे. कोण? NH2CHCOOH. हे ॲज इट इज सेम आहे आणि इथं आपल्याला CH2 द्यायचाच आहे. इथं फक्त OH च्या ऐवजी कोण येणार? SH. ओके, OH च्या ऐवजी कोण येणार? SH येणार. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिस्टीन. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिस्टीन. लक्षात आलं काय म्हणतोय? पुढे आपल्याला कोण बघायचं आहे पहा. पुढे अजून कोण बघायचं आपल्याला? काय सांगितलं आपण पहा. पाल टायर से सायकल. पाल टायर से सायकल मे आहे. ओके, मे म्हणजे कोण येणार? मिथ्योनाइन. ओके, मे म्हणजे कोण येणार? मिथ्योनाइन. मिथ्योनाइनचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं आपल्याला पहा. इथं NH2CHCOOH ॲज इट इज CH2 याला जोडायचंच आहे आपल्याला. कॉमन आहे सगळीकडे CH2 आणि इथं काय जोडायचं? SH च्या ऐवजी S. ओके, SH च्या ऐवजी काय असणार आहे? CH2S CH2. ओके, लक्षात घ्या. CH2S CH2 हे असं स्ट्रक्चर आपलं कोणाचं असणार आहे? तर मिथ्योनाइनचं स्ट्रक्चर असणार आहे. कोणाचं असणार आहे? मिथ्योनाइनचं स्ट्रक्चर असणार आहे. पुढे काय सांगितलं पहा. पाल टायर से सायकल में. आता काय सांगतोय आपण पहा. आग सी लगेगी. आग सी. ओके, आग सी लगेगी. आग, पहिला आग जो आहे त्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवलंय? ओके, CH2 झाल्यानंतर आग सी लगेगी म्हणजे म्हटलं कसं येणार? पहिला आग म्हणजे कोण? अस्पार्जिन. ओके, कोण आहे पहिला? अस्पार्जिन. ओके, आणि हा कोण आहे? ग्लुटामिन. हा कोण आहे? ग्लुटामिन. इथला हा कोण आहे? अस्पार्टिक ऍसिड. कोण आहे? अस्पार्टिक ऍसिड. लक्षात घ्या, अस्पार्टिक ऍसिड आहे आणि इथला जी कोण आहे? ग्लुटामिक ऍसिड आहे. कोण आहे? ग्लुटामिक ऍसिड आहे. ग्लुटामिक ऍसिड आहे. म्हणजे इथं कोण असणार आहेत? आता ऍसिड असणार आहेत. आता पहा, अस्पार्जिन मध्ये काय येणार? आपल्याला माहिती आहे. आग सी लगेगी मध्ये कसं लक्षात ठेवलंय? अमाइड CH2 अमाइड. ओके, अमाइड CH2 अमाइड. ऍसिड CH2 ऍसिड. ओके, अमाइड CH2 अमाइड, ऍसिड CH2 ऍसिड, थ्राइस CH2 अमाइड. ओके, लायसिनसाठी काय येणार? थ्राइस CH2 अमाइड. म्हणजे पहिलं स्ट्रक्चर कसं तयार होतंय पहा. NH2CHCOOH ॲज इट इज आहे. इथं कोण लिहिला मी? CH2. बरोबर का? आणि या CH2 ला काय जोडलं पहिल्यांदा? अमाइड. ओके, C डबल बॉन्ड O आणि NH2. कोण जोडला? C डबल बॉन्ड O NH2. दॅट मीन्स द अमाइड CH2 अमाइड. इथं कोण जोडायचं आता? CH2. एक्स्ट्रा CH2 इथं आणायचं आहे. म्हणजे याचं जे काही ग्लुटामिन आहे त्याचं स्ट्रक्चर कसं तयार होईल पहा. NH2, इथं CH, इथं काय लिहिला मी? COOH. हे स्ट्रक्चर थोडंसं वरती काढतोय मी. CH2 जोडला, इथं लिहिला अमाइड. अमाइड CH2 अमाइड असं म्हणलंय. म्हणजे हा अमाइड इथं काय असणार? CH2 अमाइड. म्हणजे CH2 ऑलरेडी एक आहे आणि इथं काय लिहिला मी? अजून एक अमाइड ग्रुप लिहिला.
ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुटामाइन, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अस्पार्जिन. कळते काय म्हणतोय? अस्पार्टिक ऍसिड मध्ये काय होईल सांगा. मग इथं कोण आहे? NH2CHCOOH. ओके, NH2CHCOOH आहे आणि या ठिकाणी CH2 ॲज इट इज असणारच आहे आपल्याला. आपण कसं म्हणलं पहा पहिल्यांदा, अमाइड CH2 अमाइड, आणि इथं ऍसिडमध्ये काय म्हणणार? ऍसिड CH2 ऍसिड. म्हणजे इथं CH2 ऑलरेडी आहे, इथं फक्त जोडायचं आहे काय आपल्याला? COOH. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अस्पार्टिक ऍसिड, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अस्पार्टिक ऍसिड. ग्लुटामिक ऍसिडचं स्ट्रक्चर कसं येईल मग? NH2 ओके CHCOOH. CH2 हा पहिला ॲज इट इज आहे, पण इथं आपण CH2 ॲज इट इज लिहिलं. इथं काय म्हणलं? ऍसिड CH2 ऍसिड, म्हणजे इथं अजून एक CH2 येणार आणि इथं कोण येणार? ऍसिड येणार. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुटामिक ऍसिड. ओके, आता थोडंसं या ठिकाणी जर आपण बघितलं, ऍसिडिक स्ट्रक्चर आणि बेसिक स्ट्रक्चर जे असतं किंवा ऍसिडिक अमाइन आणि बेसिक अमाइन जे आपण म्हणतो ते कशावरून म्हणतो पहा. ऍसिडिक अमाइन आणि बेसिक अमाइन आपण कशावरून म्हणतो पहा. तर या ठिकाणी थोडंसं जर आपण हे स्ट्रक्चर बघितलं, थोडंसं जर हे स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी बघितलं, हे स्ट्रक्चर कोणाचं आहे बाळांनो? तर ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? तर त्या ठिकाणी पहा ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. आता पहा, आपल्याला माहिती आहे की NH2 ग्रुप जो आहे तो कसा असतो बाळांनो? बेसिक असतो. कसा असतो? बेसिक असतो. आणि COOH ग्रुप जो आहे तो कसा आहे? ऍसिडिक आहे. हा कसा आहे? ऍसिडिक आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे ग्लायसिनचं स्ट्रक्चर थोडंसं आपण काढूया. ग्लायसिनचं स्ट्रक्चर जर मी काढायचं म्हटलं तर मला स्ट्रक्चर काय मिळणार बाळांनो सांगा? NH2 CH2 COOH. आणि आपल्याला माहिती आहे ग्लायसिन काय आहे? न्यूट्रल. काय आहे? न्यूट्रल अमायनो ऍसिड आहे. न्यूट्रल अमायनो ऍसिड आहे. मग एक्झॅक्ट न्यूट्रल अमायनो ऍसिड, बेसिक अमायनो ऍसिड, ऍसिडिक अमायनो ऍसिड कशावरून आपण सांगतो पहा. तर आपल्याला माहिती आहे NH2 ग्रुप जो आहे तो बेसिक आहे. ओके, NH2 ग्रुप जो आहे तो बेसिक आहे. ऍसिडिक ग्रुप जो आहे तो कसा असणार आहे? ऍसिडिक असणार आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप. मग ज्यावेळी ज्या अमाइन मध्ये पहा काय म्हणतोय मी, द अमाइन्स विच हॅव्हिंग सेम नंबर ऑफ amine and carboxylic acid group, these amino acids are neutral amino acids. लक्षात घ्या, ज्या अमायनो ऍसिड मध्ये अमाइन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड यांची संख्या सेम असेल, म्हणजे इथं पहा की ग्लायसिन मध्ये एक अमायनो ऍसिड एक अमायनो ग्रुप आहे आणि एक कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे. हा काय झाला? बेसिक झाला. हा काय झाला? ऍसिडिक झाला. ओके, मग बेसिक आणि ऍसिडिक एकमेकाला काय करणार? कॅन्सल आउट करणार. अँड देअरफॉर दिस इज अ न्यूट्रल अमायनो ऍसिड. बट whenever we consider here it is the structure of aspartic acid. तर याच्यामध्ये काय दिसतंय पहा तुम्हाला? कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप किती आहेत पहा? 2 आहेत बाळांनो. ओके, हाऊ मेनी कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप्स आर देअर? 2 कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप्स आर देअर. अँड इफ देअर इज अ number of carboxylic acid group is more than that of the number of amine group, then this amino acid considered as the acidic amino acid. कळतंय का? म्हणजे मी सिंपल भाषा किती सिंपल आहे पहा. आपल्याला कन्सेप्ट कसा क्लिअर करायचा आहे पहा. ओके, आपल्याला कन्सेप्ट कसा क्लिअर करायचा आहे पहा. या ठिकाणी कोण आहे? ग्लायसिन आहे. ग्लायसिन मध्ये अमाइन किती आहेत? 1 आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप किती आहे? 1 आहे. अमाइन आपल्याला माहिती आहे कसा आहे? बेसिक. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप कसा असतो? ऍसिडिक. आणि बेसिक आणि ऍसिडिक असेल तर एकमेकाला ते काय करतील? कॅन्सल आउट करतील. कळतंय का? एकमेकाला काय करतील? कॅन्सल आउट करतील. दॅट मीन्स द अमाइन इन विच the number of NH2 group and number of carboxylic acid groups are same, then these amino acids are considered as the neutral amino acid. अशा अमायनो ऍसिड की ज्यांच्यामध्ये काय असेल? अमायनो ग्रुप म्हणजे NH2 ग्रुप आणि त्या ठिकाणी COOH ग्रुप यांची संख्या सेम असेल तर ते न्यूट्रल असतात. ऍसिडिक मध्ये मग कुणाची संख्या वाढली पाहिजे? तर ऍसिडिक नेचर पाहिजे असेल तर याची संख्या काय पाहिजे? जास्त पाहिजे. दॅट मीन्स द अमायनो ऍसिड्स which having more number of carboxylic acid group than amine group, then these amino acids are considered as these carboxylic acids are considered as the acidic amino acid. For example, या ठिकाणी आपण बघितलंय पहा अस्पार्टिक ऍसिडचं एक्झाम्पल आपण बघितलं. हा कोण आहे? NH2 इथं आहे, लक्षात घ्या. हा कोण आहे? इथं NH2 आहे.
ओके, इथं कोण आहे, COH ग्रुप आहेत. लक्षात येते काय म्हणतोय, म्हणजे इथं एकच NH2 ग्रुप आहे आणि दोन काय आहेत बाळानो, COH ग्रुप आहेत. म्हणजे ऍसिडिक ग्रुप जास्त आहेत. हा एकाला एक कॅन्सल झाला, एक शिल्लक कोण राहिला, ऍसिड ग्रुप शिल्लक राहिला. आणि त्यामुळं असे अमायनो ऍसिड की ज्यांच्यामध्ये काय म्हणतोय पा, द अमायनो ऍसिड्स विच हॅव्हिंग मोर नंबर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप दॅन amino group, these amino acids are considered as the acidic amino acid. ज्यांच्यामध्ये ऍसिड ग्रुप जास्त ते ऍसिडिक असणार, ज्यांच्यामध्ये अमायनो ग्रुप जास्त असतील ते कसे असतील, बेसिक असतील. ते कसे असतील, बेसिक असणार आहेत. आपल्याला माहिती आहे बेसिकचे एक्झाम्पल आपण काल बघितलं होतं. कोण बघितलं होतं, ओके, बेसिकली काय सांगितलं होतं आपण, बेसिकली ओके आपण काहीतरी सांगितलं होतं काल, काय सांगितलं होतं सांगा, बेसिकली हां, हिस्ट्री लाईक्स अर्जेंटिना, म्हणजे हिस्टिडीन, अर्जेनाइन अँड लायसिन, दीज आर द काय, हे काय आहेत, तर अमायनो ऍसिड्स आहेत, ते बेसिक आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपलं एक स्ट्रक्चर राहिलं कोणतं, लायसिनचं स्ट्रक्चर राहिलं. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ लायसिन, आग आगसी लगेगी. लायसिन मध्ये काय सांगितलं आपण, थ्राइस ऑफ CH2. ओके, NH2, इथं CH, इथं COOH ॲज इट इज आहे, इथं CH2 ऑलरेडी लिहिला आणि थ्राइस CH2 म्हणजे पहा CH2 किती वेळा, 3 वेळा. आणि या ठिकाणी काय लिहिला मी, NH2 ग्रुप लिहिला. आता पहा या स्ट्रक्चर मध्ये दिस लायसिन इज नथिंग बट द बेसिक अमायनो. जो लायसिन आहे तो कसा आहे, बेसिक आहे बाळानो. हा कसा आहे, बेसिक आहे. आता बेसिक काय पहा, एक कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप, एक NH2 ग्रुप कॅन्सल झालं. ओके, एक एक्स्ट्रा काय राहिला या ठिकाणी, NH2 ग्रुप एक्स्ट्रा राहिलेला आहे. कळतंय का, देअरफॉर द अमायनो ऍसिड विच हॅव्हिंग द मोर नंबर ऑफ अमायनो ग्रुप दॅन कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप, these amino acids are considered as the basic amino acid. These amino acids are considered as the basic amino acid. कळतंय काय म्हणतोय, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, सिंपल पार्ट आहे पा, सिंपल पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय. थोडंसं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा तुम्ही, तुम्हाला हे सगळं व्यवस्थितपणे कळून येईल, तुम्हाला व्यवस्थितपणे समजून येईल की कशा पद्धतीने स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहेत. ओके, दिस इज ऑल अबाउट द अमायनो ऍसिड्स. त्यामध्ये अजून एक स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या की ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅनचं स्ट्रक्चर जे आहे ते फक्त तुम्हाला काय करायचं आहे, बेन्झोपायरॉल ग्रुप जोडायचा आहे CH2 ला. म्हणजे बेन्झोपायरॉल म्हणजे कोणता ग्रुप हा, NH2 या ठिकाणी मी जोडलेला आहे. ओके, CH आहे, COOH ग्रुप आहे, याला CH2 ग्रुप जोडला आणि या CH2 ग्रुपला कोणता ग्रुप जोडायचा आहे, बेन्झोपायरॉल. बेन्झोपायरॉल म्हणजे कोणता ग्रुप असतो पहा, ही बेन्झीन. आणि या ठिकाणी त्याची जी काय रिंग आहे ती कोणती रिंग पाहिजे, पायरॉल रिंग पाहिजे. या ठिकाणी N आणि हा H. ओके, दिस इज पायरॉल रिंग. इथं काय आहे, पायरॉल रिंग आहे. म्हणजे ही रिंग याला जोडली जाते. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रिप्टोफॅन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रिप्टोफॅन. काही स्ट्रक्चर जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, त्याच्याकडं त्याची ट्रिक आपण त्या ठिकाणी बघू शकत नाही. फॉर एक्झाम्पल अर्जिनाइन असू देत, हिस्टिडीन असू देत, ट्रिप्टोफॅन असू देत, प्रोलिन, हे एवढे फक्त स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करावे लागतील. अदरवाईज बाकी सगळ्यांचे आपण काय दिलेले आहे, ट्रिक्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. परत एकदा ट्रिक मी तुम्हाला सांगतोय, ट्रिक काय आहे पहा, पाल टायर से सायकल में आग आगसी लगेगी. याचं नाव काय येणार, पाल मधून काय कन्सिडर करतो, फिनाइलॅलॅनिन, टायरोसिन, सेरीन, सिस्टीन, मिथिओनाइन, अस्पार्जिन, ग्लुटामिन, अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड अँड लायसिन. या सगळ्यांच्या मध्ये कॉमन ग्रुप कुठला असणार आहे पहिला, तर या ठिकाणी पहा हा ग्रुप जो आहे तो सर्वांच्या मध्ये काय असणार आहे, कॉमन असणार आहे. आपल्याला जोडायचे आहेत काय पहा, फिनाइलॅलॅनिनला फिनाइल जोडा. ओके, टायरोसिनला फिनाइल OH जोडा. त्यानंतर सेरीन मध्ये फिनाइल काढा, OH त्या ठिकाणी फक्त जोडा. ओके, त्या ठिकाणी सिस्टीन मध्ये काय करणार, OH च्या ऐवजी HS जोडा CH2 ला. त्यानंतर मिथिओनाइन मध्ये काय करतोय, हा H काढा, इकडे CH2 इकडे CH2 जोडा. त्यानंतर आपण इथं लक्षात ठेवलंय आग आगसी लगेगी मध्ये अमाइड CH2 अमाइड. ओके, ऍसिड CH2 ऍसिड आणि लायसिन मध्ये थ्राइस CH2 अमाइड. कळतंय का, परत एकदा सांगतोय, अमाइड CH2 अमाइड, ऍसिड CH2 ऍसिड. ओके, थ्राइस CH2 अमाइड, थ्राइस CH2 अमाइड. हे कशामध्ये असणार आहे, लायसिन मध्ये असणार आहे. कळतंय काय म्हणतोय. आता त्या ठिकाणी लक्षात घ्या की थोडीशी मीटिंग आता बंद होईल, 40 मिनिटं झालेत. लगेच आपण दुसरी मीटिंग त्या ठिकाणी याच आयडीला जॉईन करतोय. मीटिंग बंद झाल्यानंतर मी न्यू मीटिंग स्टार्ट म्हणणार आहे. तुम्ही याच आयडीला काय करायचे आहे, मीटिंग चालू करायचे आहे.
ह्याच्यामध्ये आज मीटिंग जी काय आयडिया आहे तो बदलणार नाही, 100% बदलणार नाही. याचं प्रॅक्टिस करा. ओके, याचं सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. लक्षात आलं काय म्हणतोय? ह्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर डाऊट जर तुम्हाला असेल तर डाऊट तुम्ही आत्ता विचारू शकताय.